Welcome to Smart School Kids Zone, your favorite school. यस, वेलकम टू स्मार्ट स्कूल किड्स जोन, आपका प्यारा स्कूल। और आज हम देखने वाले हैं एक मराठी निबंध, माझे आवडते झाड़। तो देखते हैं आपको कौन सा पेड़ पसंद है, उसके बारे में आप यहाँ पे निबंध लिख सकते हो। यहाँ पे मराठी निबंध लिखने के लिए बोला है, तो हमने ऐसे बहुत सारे मराठी निबंध दिए हैं हमारी साइट पे। और आज हम यहाँ पे देखने वाले हैं मराठी निबंध माझे आवडते झाड़। तो आपका पसंदीदा झाड़ जो भी होगा, जो भी पेड़ रहेगा, तो आप उसके बारे में यहाँ पे बताने वाले हो और लिखने वाले हो। ठीक है, तो करते हैं आज के वीडियो को शुरुआत। उससे पहले आप हमारी लर्निंग वेबसाइट smartschool.infolips.com, स्पोर्ट्स साइट fallingsports.com, मराठी विषय सर्व काही, marathiranga.com, एंड्रॉइड एजुकेशनल गेम एंड क्राफ्ट चैनल, जिनकी लिंक हमने डिस्क्रिप्शन में दी है, ज़रूर जाके चेक करना। तो करते हैं आज के वीडियो को शुरुआत। माझे आवडते झाड़। इसके लिए आप सबसे पहले यहाँ पे गूगल पे जाओ और वहाँ पे टाइप करो smartschool.infolips.com। तो चलो हम यहाँ पे आपके लिए smartschool.infolips.com और वहाँ पे हमने दिया है ऐसे ऑन ट्री। तो आपके लिए ये फर्स्ट साइट ही ओपन होगी, तो ये ओपन करो। अगर यहाँ पे आपको जो मन पसंदीदा ऐसे नहीं मिलता है, तो आपको क्या करना है, इस सब्जेक्ट में जाना है, यहाँ पे देखना है निबंध। ओके, और निबंध के नीचे आपको बहुत सारे अलग अलग निबंध मिलेंगे, जैसे ये है मराठी, हिंदी, इंग्लिश। हम मराठी का देखने वाले हैं, तो यहाँ पे जाते हैं मराठी के लिए। यहाँ पे हमने पाऊस पडला नाही तर सैनिकाची आत्महत्या, तो बहुत सारे यहाँ पे निबंध दिए हैं। तो आज का हमारा टॉपिक क्या है, माझे आवडते झाड़। तो ये है हमारा टॉपिक नंबर 16। तो चलो इसको करते हैं ओपन और देखते हैं माझे आवडते झाड़ में क्या क्या है। तो चलो हमने यहाँ पे आपके लिए दो निबंध दिए हैं, एक तो माझे आवडते झाड़ आंबा और दूसरा है नारळ। करेक्ट। तो हम पहला एक एक करके यहाँ पे पढ़ते हैं। पहला देखते हैं माझे आवडते झाड। तसे तर मला सर्वच झाडे आवडतात, पण तरीही त्यातील आंब्याचे झाड विशेष आवडते। हे झाड कसे बहरलेले असते, त्याच्या सावलीत वाटसरूंना विसावा घेता येतो। लांब मोठ्या पानांमुळे त्याच्या खाली हवाही अधिक थंड असते। आंब्याच्या पानांना छान सुगंध असतो। शुभकार्याच्या वेळी आंब्याच्या पानांना खूप महत्त्व असते। मंगल प्रसंगी त्यांचे तोरण करून दरवाजास बांधतात। देवासमोर ठेवायच्या घटावरही आंब्याची पानेच ठेवतात। आंब्याच्या झाडाला मोहर आला की त्याचा सुगंध दूरवर पसरतो। आंब्याच्या झाडापासून मिळणाऱ्या आंब्याचे तर अजून जास्त उपयोग आहेत। आंब्याच्या कैऱ्यांचे पन्हे खूप गुणकारी असते, तसेच कैरीचे लोणचे, कैरीची चटणी खूप रुचकर असते। लिहिताना तोंडाला पाणी सुटले हो ना। या सर्वांचा शिरोमणी म्हणजे पिकलेला रसाळ गोड सोनेरी आंबा। जितका खावा तितकाच थोडाच वाटतो। म्हणूनच तर आंब्याला फळांचा राजा म्हणतात। यापासून आंब्याचा रस, आंबापाळी, मुरंबा असे खाद्य बनवून इतर ऋतूंमध्येही आंब्याचा आस्वाद घेता येतो। इतके गुणकारी व चविष्ट फळ देणारे आंब्याचे झाड खरंच मला खूप आवडते। ओके, तर असे होते नारळाचे झाड। या इथे आम्ही तुम्हाला दिलेले आहेत ॲनिमल्स अँड देअर होम्स। इतरही माहिती भरपूर आहे या साईटवर। तर अजूनही तुम्हाला कोणते निबंध बघायचे असतील तर तुम्ही इथे सब्जेक्टमध्ये जा। सब्जेक्टमध्ये निबंध, आणि निबंधमध्ये तुम्हाला इथे दिलेले आहेत मराठी, हिंदी आणि इंग्लिश। मग यामध्ये तुम्ही इंग्लिशमध्ये जायचं असेल तर इंग्लिशमध्ये जा। त्यामध्ये तुम्हाला इथे आम्हीही बरेचसे निबंध दिलेले आहेत। जो मला हवा असेल तो निबंध इथे बघून तो निबंध तुम्ही लिहू शकता। तर ठीक आहे, आज आपण येथेच थांबूया। आणि ही आहे आमची जी साईट, जिथे आम्ही दिलेले आहेत भरपूर माहिती, smartschool.infolips.com। या इथे तुम्हाला मराठी, हिंदी, इंग्लिशचे निबंधच नव्हे तर तुम्हाला ग्रामरचा पाठही सर्व मिळेल। तसेच वेगवेगळ्या विषयांच्या वेगवेगळ्या धड्यांचे क्वेश्चन आन्सरही आम्ही आता इथे देत चाललेलो आहोत। मराठी, हिंदी, इंग्लिश, सायन्स, मॅथ्स, तर सर्वच माहिती इथे तुम्हाला उपलब्ध असणार आहे। काही दिवसात ही साईट पूर्णपणे झालेली असेल तेव्हा तुम्हाला जवळपास अभ्यासाविषयीच्या सर्व माहिती इथे मिळेल। तर साईटला जरूर व्हिजिट करा
तुमच्या आवडीचं इथे काही ना काहीतरी नक्की असेल. ओके, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअरही करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करून ठेवा, कारण तुम्हाला भेटतील जेव्हाही आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू तेव्हा. त्यामुळे बेल आयकॉन नक्की प्रेस करून ठेवा. पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसा, खेळा आणि शिकत राहा स्मार्ट स्कूल सोबत. बाय बाय.